गरम होत आहे ना आणि भूक लागली सो आता आम्ही थांबलोय ज्यूस पियाला. अरे ज्यूस पितो मग पुढे. तर शोरमा ना नक्की ट्राय करा. यामध्ये शेजवान चटणी बिटणी काही सॉसेस नसतात, फक्त गार्लिक मेव असतं आणि भरपूर चिकन, व्हेजिटेबल्स आणि फ्रेंच फ्राईज असतात. सगळ्यांना तर मी आहे तुमचं ओल्ड सोल सुयश आणि आज मी जातोय CST ला. थोडं सामान घ्यायचंय, थोडं ज्वेलरीचं सामान घ्यायचंय आणि थोडं खायचंय, फिरायचंय. खूप दिवस गेलो नव्हतो, थोड्याशा गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या, असं त्यासाठी चाललोय. सो तुम्हाला पण घेऊन जातो माझ्यासोबत. चला आता वाजले आहेत 2:30 आणि 2:30 वाजता निघतोय. सो आता रात्री लेट पर्यंत येऊ घरी. चलो आता जातो ठाणा स्टेशनला. मग ठाणा स्टेशनवरून फास्ट ट्रेननी जाईन, म्हणजे जरा लवकर पोहोचेल असं मला वाटतंय. सो तसं चालतं. पोचलेलो आहोत आम्ही CST ला. 3 वाजलेले आहेत. 4 वाजले. 4 वाजता पोचलोय आम्ही. मला जायचंय बुलेश्वर मार्केटला. सो आम्ही निघालोय बुलेश्वर मार्केटला जायला. सो आता चालत नाही तर टॅक्सीनी जाईन, पण थोडं पुढपर्यंत चालत जातो, मग टॅक्सी पकडतो. हे आहे CST स्टेशन. मला खरंच माहिती नाही कसं जायचंय, पण मम्मी बोलली सरळ 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 चालत जा, इकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा. सो तसं जायचा प्रयत्न चालू आहे. हरवलं तर भेटतं. सो जाता जाता क्रॉफर्ड मार्केट दिसलं म्हणून त्यात घुसलो आणि आता बघतो इथे काय नवीन आलंय का. सो हे मिळालेलं आहे जे आहे ज्वेलरीसाठी टाईप पॅस आहे. मी चाललोय बुलेश्वर मार्केटकडे. सरळ सरळ सरळ. गरम होत आहे ना आणि भूक लागली. सो आता आम्ही थांबलोय ज्यूस पियाला. अरे ज्यूस पितो मग पुढे. ज्यूस पियाला थांबलोय आम्ही. मी कधीच मुंबादेवीला गेलो नव्हतो आणि आता इथून पास होता होता मला मंदिर दिसलं, तर म्हटलं आतमध्ये जाऊन येऊया. म्हणून आलोय आता आतमध्ये दर्शनासाठी आणि लाईन पण नाहीये. सो लगेच दर्शन होईल म्हणून म्हटलं लगेच जाऊन येऊया. मला ॲक्च्युली ज्वेलरी ठेवण्यासाठी बॉक्स पाहिजे होता, म्हणजे इयरिंग्स बॉक्स, ब्रेसलेट बॉक्स, असे छोटे छोटे बॉक्स, पण ते शोधणं खूप कठीण आहे. सामान तर मिळालंच नाही. आता बघतोय दुसरीकडे कुठे जाऊन बघता येईल का, अजून शोधतोय. हो आता मी आलो सुतार गल्लीमध्ये, जे मला दुसरं सामान घ्यायचं त्यासाठी. सुतार शॉल काहीतरी मिळतं का. ज्या गल्लीतून एवढं चालत चालत गेलो 1 तास आणि येताना म्हणजे ज्या रस्त्यावर मी 1 तास चालायला लागला मला, त्याच रस्त्यावर मला परत यायला 10 मिनिटं लागली. आणि मला कळत नाही कसं, म्हणजे एक गल्ली ती डायरेक्ट इथे पोचली. म्हणजे एवढ्या गल्ल्या आहेत की तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते एक गल्ली. सो पण अजून मिळालेलं नाही आहे जे पाहिजे ते. शोधतोय, अजून शोधकाम चालू आहे. खूप गरज होती आता काहीतरी पियायची. थंड फिरून फिरून कंटाळा आला. आता मी चाललोय कुलाबा कॉजवेला. सांगायचं राहिलं सुतार गल्लीमध्ये काहीच नाही मिळालं, पण बुलेश्वर मार्केटला ज्या लिस्ट होत्या त्यामधल्या 2 गोष्टी तरी मिळाल्या. सो आता आलोय इकडे शॉपिंगसाठी, फक्त शॉपिंग. पोचलोय कुलाबा कॉजवेला, पण काय भेटतं का बघूया. काहीतरी छान छान गोष्टी. थोडी शॉपिंग केली आहे. दाखव, मम्मीसाठी ड्रेस घेतले, दाखवतो नंतर. आता मी चाललोय माझं इकडनं एक शोरमा मिळतो जो इतका अमेझिंग आहे ना, एकदम असा छान सटल शोरमा असतो. सो ते खाण्यासाठी मी चालतोय. अजून थोडी शॉपिंग केली, खूप छान गोष्टी मला मिळाल्या ज्या मला पाहिजे होत्या. सो ते घेतलं. आता जातोय शोरमा खायला, मजा येईन घरी. बस झाला, आज खूप झाला, कंटाळा आला, भूक लागली भरपूर. पण शोरमात 1 खाईन आणि मग घरी जाऊन जेवेन. हे आहे ते शोरमा शॉप. पोचलेला तिकडे बसणार आणि खाणार. इकडचा शोरमाना नक्की ट्राय करा. यामध्ये शेजवान चटणी बिटणी काही सॉसेस नसतात,
फक्त गार्लिक मेव असतं आणि भरपूर चिकन, व्हेजिटेबल्स आणि फ्रेंच फ्राईज असतं. हा शोरमाइन पराठा आहे, तो आज ट्राय करा. हा पराठा आहे, हा ट्राय करा. आता मी आलो आहे गेटवेला, पण तो गेटवे पण दिसत नाही आहे, ताज आहे. आणि हे बघा इथे पाणीच नाही आहे, बिलकुल पाणी नाही आहे. बसलोय परत कॅबमध्ये जायला CST स्टेशनला, मग तिथून घरी. ठाणा ट्रेनच पकडीन म्हणजे गर्दी नसेल बेसिकली, म्हणजे उतरायला गर्दी नसेल. माझ्या इथे उतरायला मिळणारच नाही, तो बघतो. स्टेशनला खूप ट्रॅफिक होते या गल्लीमध्ये मधल्या. पण हा केलंय की मी येताना सिंगल तिकीट काढले, आता मला जाताना परत तिकीट काढायला लागेल. कुठल्या आकलेने केलं मला कळलं नाही मी गोष्ट. परत तिकीट काढतो आणि जातो. S1, S2, 7, S2, 8, S3, 9, S4, 10, S5,